प्रॉब्लेम काय? अहो संघ जात पात मानत नाही साहेब. तुम्ही काय समजा संघ वाढला तारीख सांगा ना तुम्ही आम्हाला. या दिवशी आम्ही देतो, आम्ही येतो ना. बोला. संघाच्या सगळ्यात जास्त शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट हे जास्त लोकप्रतिनिधी देशात आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार सर्व राजकीय पक्षांपेक्षा आमच्याकडे बहुजन समाजाचं जास्त प्रतिनिधित्व आहे. निखिला प्रतिकात्मक कार्यक्रम आपण करू, सबरीमल्लीचा असणारा कार्यक्रम करू, महिलांना आणि शेड्यूल कास्टला आपण असणारा मंदिर दर्शन देऊ. तेवढं आरएसएसनी करावं. जे बोला राजू वाघमारे बोला. कसं आहे की आता मधुजी इकडे म्हणतायत की आरएसएस जातपात मानत नाही. घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता लिहिलेलं आहे. यांनी आपले जे आदरणीय पंतप्रधान आहेत त्यांच्या ऑफिसनी गेल्या वर्षीच्या जो पीएमओनी घटनेचं प्री एम्बलम जे त्यांनी जाहीर केलं किंवा त्यांनी त्याची जाहिरात दिली त्याच्यामध्ये समतेच्या ऐवजी हे नेहमी शब्द वापरतात समरसता. याचा अर्थ असा की या सगळ्या जाती ज्या उच्च नीच आहेत त्या तशाच राहिल्या पाहिजेत आणि त्या तशाच राहून त्यांनी एकमेकांमध्ये समरसतेने राहिलं पाहिजे. म्हणजे त्या जाती नष्ट करायला सांगत नाहीत, एका पातळीवर आणायला सांगत नाहीत. हे सांगतायत की त्या जाती तशाच ठेवा, ते तसंच सगळं उच्च नीच ठेवा आणि त्यांना समरस करा. म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारची विचारधारा संघ आणि बीजेपी मांडतंय, आज बीजेपीचे अध्यक्ष माननीय अमित शहाजी आदिवासी, ब्राह्मण, म्हणजे जे काही जातीपातीच्या लोकांना एकत्र घेऊन जेवण आणि त्यांचं एकत्र त्यांची अंघोळ ह्या ज्या प्रकार आहेत हे समरसतेचे प्रकार आहेत. म्हणजे याच्याऐवजी जर खरंच संघ जातपात मानत नसेल तर संघाने मनुस्मृतीची होळी करावी. वाघमारेला थांबायला सांगा. एक मिनिट नाही मधुजी आम्हाला बोलू द्या. तर संघाने मनुस्मृतीची होळी करावी. संघ तयार आहे का? माझं मत आहे निखिला. मी कोण बोलणार? निखिलाजी रोखतील. बीजेपी आणि आरएसएस हे सोशल टेररिस्ट आहेत. सोशल कल्चरल टेररिस्ट. म्हणजे सामाजिक, आतंकवाद अशा प्रकारचे लोक आहेत हे. त्याच्यामुळे आता हे जे म्हणतायत की आम्ही जातपात मानत नाही, मधुजी बोला. हे रेटून मी पण नेऊ शकतो. कशाला? मी मुद्दा सांगितला. थांबाल की नाही? माझा मुद्दा तुम्ही खोडून दाखवा. वाघमारेला जरा थांबवाल की नाही तर मी बोलेन. मधुजी बोला. तुम्ही बोलताना आम्ही मध्ये बोलत नाही. ऐका बोला. मुद्दा माझा मुद्द्यावर बोला. ऐकायला शिका. मुद्द्यावर बोला मधुजी. तुम्हाला मी रोखत नाही. निखिलाची थांबा सांगताय. मला निखिलाची बोलायला सांगताय. तुम्हाला मी रोखत नाहीये. मी बोलू का निखिलाजी? मधुजी बोला तुम्ही. मी बोलू निखिलाजी? मी बोलू? माझं मराठीचं ज्ञान अगाध नाहीये. समता आणि समरसता या दोन शब्दांचा त्यांनी पहिला अर्थ सांगावा आणि मग बोलावं. नको ती त्या ठिकाणी पांडित्य करू नये. समता याचा अर्थ सगळ्यांनी समान लेवलवर राहा, पण समरसतेमध्ये समान लेवलवर राहू नका. ऐका जरा माझं वाघमारे. जरा वाघमारे ऐका. जरा ऐका तुम्ही. जरा एका पातळीवर. समरसता म्हणजे नुसते एका पातळीवर राहू नका. तर एकमेकांच्या मध्ये समरस व्हा. जाती तशा ठेवून समरस व्हा असं तुमचं मत आहे. जाती उच्च नीच तशाच ठेवून समरस व्हा. जरा समजावून घ्या. हो तुम्हाला कोणी विचारत नाहीये. निखिलाची अशी चर्चा होणार असेल तर आम्हाला बोलावू नका. तुम्ही बोला. मला तरी बोलायला द्या. अशी चर्चा होणार असेल तर आम्हाला बोलायचं नाही. मध्ये मध्ये बोलतात. असं आहे. समता म्हणजे तुम्ही सगळ्यांनी समान राहा. म्हणजे मी आणि आता एकदा तथा दलित बंधू आम्ही समान आहोत. समता आहे एकांच्यामध्ये. याच्यापेक्षा समरसता शब्द हा जास्त खोलवर आहे की नुसतं तुम्ही कोणाला तुम्ही शिकवताय? हास्यास्पद आहे. हास्यास्पद आहे सगळं. व्यवहार सुरू करा.
हा त्याचा अर्थ आहे. मधु चव्हाण, कळत मराठी- नसेल तर समजावून घ्या हो. मराठी शब्दांच्या अर्थ सोनिया तुम्ही गांधी नीट बघा. विचारायचा अर्थ डिक्शनरीमध्ये बघा, डिक्शनरीमध्ये बघा. मराठी शब्दकोश बघा. मी सांगतो तुम्हाला, मी मराठी शिकलोय. बघा मी मराठी शिकलोय, मी तुम्हाला सांगतो. केवळ शब्द वापरले की चव्हाण साहेब. तसं समजू नका. चव्हाण साहेब, समता म्हणजे संपूर्णपणे आपण इक्वल, एकत्र, आणि समरसता म्हणजे संपूर्ण विषमता तशीच ठेवून एकमेकांमध्ये समरस होणं. थँक्यू. आणि हे डिक्शनरीमध्ये बघा, डिक्शनरीमध्ये. आम्ही नाही सांगत, गो आणि डिक्शनरी बघा तुम्ही. वा, वा, वा. तुमची गायकवाड कुठली भाषा आहे? मी गायकवाड नाही, मी संभाजी भगत आहे. मग तुमच्या मी मराठी आहे, मराठी. लोक 35% पण मार्क नाही मिळवणार. मी- अशा अर्थ शिकवायला लागलात तर. मी 35 ना, मी गोल्ड मेडलिस्ट आहे. लागलात तर तुमच्याकडून मराठी मी गोल्ड मेडलिस्ट आहे. माझं नाव संभाजी भगत आहे. मराठीचं आगाध ज्ञान तुम्ही आघात ज्ञान तुम्हाला आहे. म्हणजे मी सांगतो, संभाजी भगत आणि मधु चव्हाण मी तुम्हाला मराठीत सांगतो. लिहिणारा माणूस आहे. समरसता कवी आहे, मी लेखक आहे. घेऊन समान व्हावा. मी लेखक आहे, तुम्हाला सांगतो. वा, वा, वा. आणि मराठीचा नीट अभ्यास केलेला आहे. प्रकाश चव्हाण, तुम्ही नीट आंबेडकर अभ्यास करा. जी, संभाजी भगत समता थोडं एक वेगळी थांबवते. गोष्ट आहे, समरसता वेगळी गोष्ट आहे. कशाला समरसता म्हणता? समता का म्हणत नाही? घटनेने सांगितलंय समता. मग तुम्हाला घट्टा मान्य नाही? म्हणता. अहो, विषय- तुम्हाला घट्टा मान्य नाही का? सांगा ना. वा रे वा. बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे? बाबासाहेबांनी काय सांगितलेलं महाराष्ट्रातली आहे घटनेमध्ये? समता समता हा शब्द हे लिहिलेला पक्ष आहे. आहे. तुम्हाला मान्य नाही बाबासाहेब? कशाला खोटा आणता? तुम्ही माझं मराठी ज्ञान बघता. संभाजी भगत थोडस मी मराठी शिकवतो. प्रकाश आंबेडकरजी, अर्थात तुम्ही तुमच्यापेक्षा संघावर जास्त जरी आम्ही टीका करत बाबासाहेबांना असलात, मानतो. भाजपवर टीका करत असलात तरी अनेक बाबासाहेबांच्या देशावर दलित अनंत संघटना उपकार आहे. या भाजपच्या बरोबर आहेत. तुमच्या आठवले चरणात स्वतः उपकार आहे. भाजपमध्ये, सरकारमध्ये सुद्धा आहेत. मग या दलित संघटनांमध्येच ही फूट आहे आणि या फुटीचा फायदा संघ किंवा मग भाजप घेतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते मी आपल्याला फक्त एवढंच विनंती करायला सांगणार आहे की हे सगळे मंत्री झालेले जे आहेत, रामविलास पासून ते असणारा उदित राजपर्यंत, संघाबरोबर गेल्यानंतर त्यांचे कार्यक्रम होतात आहेत का दलित